केंद्र सरकारने देशातील 80 कोटीपेक्षा जास्त लोकांना आनंदाची बातमी दिली आहे। सरकारने शासकीय शिधावाटप दुकानात दिल्या जाणाऱ्या तांदळाची गुणवत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयाअंतर्गत शिधावाटपाअंतर्गत दिल्या जाणाऱ्या तांदळात तुटलेल्या म्हणजे तुकडा तांदळाचे प्रमाण कमी केले जाणार आहे। या निर्णयामुळे गोरगरिबांना मिळणाऱ्या शासकीय अन्नधान्याच्या गुणवत्तेत सुधारणा होणार आहे। सरकारने घेतलेल्या या निर्णयाबाबत केंद्रीय खाद्य आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सविस्तर माहिती दिली आहे। गेल्या 3 दशकांमध्ये पहिल्यांदाच पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या तांदळाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या निर्णयामुळे गरिबांना सन्मानाने चांगल्या गुणवत्तेचे अन्न मिळेल। आता नव्या निर्णयानुसार शिधा वाटपात दिल्या जाणाऱ्या तांदळात फक्त 10% तुटलेला तांदूळ मिसळण्यात येणार आहे। याआधी शिधा वाटपातील तांदळात 25% तुकडा तांदूळ मिसळण्याची परवानगी होती। सरकारच्या नव्या निर्णयानुसार शिधा वाटपात दिला जाणारा तांदूळ आता चांगल्या गुणवत्तेचा असेल, त्यात तुटलेल्या तांदळाचे प्रमाण कमी असेल। मग सरकारकडे उरलेल्या तुकड्या तांदळाचे काय होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे। उरलेल्या तुकडा तांदळाचा इथेनॉल निर्मितीसाठी वापर केला जाईल, तसेच काही तुकडा तांदूळ पाळीव प्राण्यांसाठी खाद्य म्हणून वापरला जाईल। सरकारने तांदळाची गुणवत्ता सुधारण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे सामान्याकडून जास्त पैसे घेतले जाणार का असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे। तर याचे उत्तर नाही असे आहे। सामान्यावर कोणताही परिणाम होणार नाही। प्रत्येक कुटुंबाला या आधीप्रमाणेच मोफत अन्न मिळत राहील। विशेष म्हणजे मोफत दिलेल्या धान्याची गुणवत्ता आता चांगली असेल। या धान्य वाटपात पारदर्शकता असावी यासाठी सरकार QR कोडवर आधारलेले ट्रॅकिंग सिस्टम वापरणार आहे। दरम्यान राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला प्रत्येक महिन्याला 5 किलो धान्य, गहू, तांदूळ मोफत दिले जाते। तर अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत अतिगरीब कुटुंबाला प्रत्येक महिन्याला 35 किलो अन्न मोफत दिले जाते। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।